हरिओम. आज शनिवार 9 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. शुद्ध वातावरण आणि पवित्र आचरण. गोंदवलेकर महाराज सांगतायत की आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत, पवित्र असावं. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असं वाटावं. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असं समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐशारामात राहून गाद्या गिरद्यांवर लोळा. पण हे करत असताना तुमचं अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेलं राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो आणि नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुष सुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात. तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असेल पण त्या विषयापुढे त्यांचं काही चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसं द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखंच घातकच आहे. आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला. दोघे मेल्याचं सूतक सारखंच ना. अगदी त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय किंवा द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखंच आहे. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने ते होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो, ढोंग, बुवाभाजी इत्यादीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलं तरी चालेल पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा. अगदी अनुभवाने सांगतो की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपलं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचं अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे ना. आपण सर्वजण सत्संगतीत आहोत असं म्हणतो, मग आमची वृत्ती का नाही सुधारत? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरलं नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठवलं. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचं नामावरती प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटलं. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे. ते पाहून उद्धवाने देवाला सांगितलं, देवा तू मला ज्ञान दिलंच खरं पण तुझ्या भक्तीचं प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तुम्हाला दे. खरोखर त्या नामाचे महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आलात ना, इथून रामाजवळून काही मागून न्यायचंच असेल तर त्या नामाचं प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा, आनंदात राहा, राम कृपा करील हा भरोसा बाळगा ना. आपल्या जीवनातील सहजता हवी आणि सहजतेमध्ये समाधान नक्कीच आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.